एका वैचारिक बैठकीचा माणूस आहे. सत्तेसाठी आपापलेला माणूस नाही. आम्ही शाहू फुले आंबेडकरांचं फक्त नाव घेत नाही, तर आम्ही जीवनामध्ये अंमलबजावणी सुद्धा करतो आणि त्यांच्या दिलेल्या मार्गानं मार्गक्रमण करतो. म्हणून माझ्यासारख्या माणसाच्या स्वप्नात सुद्धा, जागेपणी तर नाहीच, स्वप्नात सुद्धा भाजपमध्ये जाण्याचा विचार नाही. हे माझ्या काम करण्याची पद्धत, माझी विचारशैली ही मला भाजपकडे जाण्यास प्रेरित करत आहे. त्यामुळं मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांसोबत या पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे सुपुत्र आतिश दांडेगावकर उद्या 24 फेब्रुवारी रोजी कमळ हाती घेणार आहेत. मागील 40 वर्षापासून जयप्रकाश दांडेगावकर यांचं कुटुंब शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ होते. मात्र आता त्यांचाच मुलगा भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. आता 40 वर्षापासून एका पक्षात म्हणल्यानंतर कार्यकर्ते, पदाधिकारी हे मोठ्या संख्येनं असणारच. हाच 40 वर्षापासूनचा विश्वास, कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेत आतिश दांडेगावकर यांनी अचानक ही दिशा का बदलली, याबद्दल काय म्हणाले पहा. साहेबांच्या पाठीमागे असलेला 40 वर्षांचा विश्वास आहे आणि या सर्व कार्यकर्त्यांच्या भावना जेव्हा जाणून घेतल्या, त्यावेळी असं लक्षात आलं की एका नवीन दिशेचा मार्ग आपल्याला पत्करावा लागेल, आपल्याला त्या दिशेनं जावं लागेल. त्यामुळे मी माझ्या या सर्व कार्यकर्त्यांना विचारात घेऊन उद्या 26 फेब्रुवारी मुंबई येथे भाजपा या पक्षात प्रवेश करणार आहे. तसं पाहिलं तर माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर म्हणजे वैचारिक बैठकीचा माणूस. सत्तेसाठी कधीच दांडेगावकर हाफापले नाहीत. शाहू फुले आंबेडकर यांचं फक्त नावच घेत नाही, तर अंमलबजावणी देखील करीत. दिलेल्या मार्गानं मार्गक्रमण करतो म्हणणाऱ्या जयप्रकाश दांडेगावकरांनी मी तर स्वप्नात सुद्धा भाजपमध्ये जाणार नाही असं एका वर्षापूर्वी प्रवाहाशी बोलताना सांगितलं होतं. कदाचित दांडेगावकर जाणारही नसतील, पण मुलाला त्यांनी जाण्यासाठी आशीर्वाद दिले हे नक्की. एका वैचारिक बैठकीचा माणूस आहे. सत्तेसाठी आपापलेला माणूस नाही. आम्ही शाहू फुले आंबेडकरांचं फक्त नाव घेत नाही, तर आम्ही जीवनामध्ये अंमलबजावणी सुद्धा करतो आणि त्यांच्या दिलेल्या मार्गानं मार्गक्रमण करतो. म्हणून माझ्यासारख्या माणसाच्या स्वप्नात सुद्धा, जागेपणी तर नाहीच, स्वप्नात सुद्धा भाजपमध्ये जाण्याचा विचार नाही. ध्येय. माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी आजपर्यंत कधीच आपल्या मुलाला राजकारणात आणलं नाही. अनेकांना हा चेहरा देखील माहिती नाही. पण दांडेगावकर साहेबांचा मुलगा म्हणून त्यांनी दिलेल्या आशीर्वादामुळे जवळपास 400 गाड्यांचा ताफा, 4000 जणांचा जनसमुदाय आतिश दांडेगावकर यांच्यासोबत मुंबईकडे निघालाय. उद्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश सोहळा मुंबई येथे होणार आहे. या पक्षप्रवेशासाठी कार्यकर्त्यांसह जोरदार शक्तीप्रदर्शन करत शेकडो कार्यकर्ते घेऊन आतिश दांडेगावकर मुंबईला रवाना झालेले आहेत. वडील शरद पवारांचे अत्यंत निकटवर्ती, लेक मात्र आजी माजी पदाधिकाऱ्यांसह भाजपवासी होणार असल्यानं आतिश दांडेगावकर हे भाजपकडे कसे प्रेरित झाले, त्यांची विचारशैली कशी बदलली ते पण ऐका. माझ्या काम करण्याची पद्धत, माझी विचारशैली ही मला भाजपकडे जाण्यास प्रेरित करत आहे. त्यामुळं मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांसोबत या पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. गाड्यांची जवळपास नोंद झालेली आहे आणि विना नोंदीच्या जवळपास 40-50 गाड्या जे स्वतः येणार आहेत, तसे 400 गाड्यांचा ताफा आता थोड्याच वेळात आम्ही मुंबईच्या दिशेने निघणार आहोत. असेल साहेबांच्या पाया पडून, साहेबांचा आशीर्वाद घेऊन, पाठीवर त्यांची थाप घेऊन मी पुढे निघालेलो आहे. त्यामुळं सर्वांनी बाकीच्या गोष्टी समजून घ्याव्यात अशी अपेक्षा. जयप्रकाश दांडेगावकर म्हणजे उच्च विचारसरणी, दूरदृष्टी आणि रोखठोक भूमिका असलेला नेता. कार्यकर्त्यांबाबत सांगायचं झालं तर एखादा कार्यकर्ता काम घेऊन आला तर काम होत असेल तर हो म्हणायचं, नसेल तर डायरेक्ट नाही म्हणून सांगायचं, अशी दांडेगावकरांची ओळख. त्यांच्या स्वभावाकडे पाहून कदाचित भविष्यात दांडेगावकर भाजपमध्ये जाणारही नसतील, पण मुलाला दिलेले आशीर्वाद, आपल्यासोबतचा संपूर्ण कार्यकर्त्यांचा फौजफाटा मुलासोबत पाठवत मुलाच्या याच भाजपा प्रवेशामागे जयप्रकाश दांडेगावकरांचा मोठा हात, हे मात्र नक्की. उमेश चक्र, प्रवाह नेटवर्क, हिंगोली.